न न बोलताच समजणारे प्रेम. संध्याकाळची वेळ होती. सूर्यास्ताने आकाशात सोनेरी रंग उधळला होता. नेहमीप्रमाणे आरती चहाचा कप हातात घेत घराच्या गॅलरीत बसली होती. तिचे लक्ष रस्त्याकडे होते. नवऱ्याची, समीरची वाट पाहणारी तिची डोळे आज विशेष चमकत होते. ऑफिसमधील ताणतणावातही समीर तिचा हा छोटासा सांजवेळेचा सोबतीचा क्षण कधी चुकवत नसे. काही मिनिटातच समीरचा स्कूटर वळणावर दिसली आणि आरतीच्या चेहऱ्यावर आपोआप हास्य उमटले. समीरने ती हसू पाहिले आणि मनातील सगळी थकवा क्षणात नाहीसा झाला. घरात शिरताच तो म्हणाला, "जरा चहा जास्तच छान आणि सुगंधी वाटतोय." आरती हसत म्हणाली, "चहा नेहमी सारखाच आहे, पण तू थोडा उशीर केलास म्हणून तुझं भूक वाढली असेल बहुतेक." दोघे घरात आले. समीर कपडे बदलत असताना आरती त्याचा दिवस कसा गेला हे विचारत होती. तेवढ्यात समीर नेहमीप्रमाणे शांत आवाजात उत्तर देत होता, पण त्याचा आवाज बोलण्यात थोडी काळजी वाटलेली होती. आरतीने ते ताबडतोब ओळखले. "काहीतरी त्रास आहे का?" तिने विचारले. समीर थोडा थांबला आणि म्हणाला, "ऑफिसमधील नवीन प्रोजेक्ट खूप दडपण आहे, खूप प्रेस आहे. कधी कधी वाटतं मी पुरेसा चांगला नाही." हे ऐकताच आरती त्याच्याजवळ बसली आणि "समीर, तू मला नेहमी सांगतोस ना की आपल्या दोघांचं टीमवर्क जबरदस्त आहे, तर आज तेच आठव. तू एकटा नाहीयेस, मी तुझ्यासोबत आहेस. आपण दोघे आहोत. तू जे काही करतोयस मनापासून करतोयस. मी पण तुझ्यासोबत आहे आणि मला तुझा खूप अभिमान आहे, गर्व आहे." समीरच्या डोळ्यात हलकी चमक आली. शब्द न बोलता त्याने तिच्या हातात हात घेतला. त्या स्पर्शात त्याला मिळणारा आधार अमूल्य होता. डिनर करताना दोघे नेहमीसारखी मजेशीर गप्पा मारत होते, पण आज आरतीने एक छोटं सरप्राईज ठेवले होते. जेवणानंतर तिने टेबलावर एक छोटी पेटी ठेवली. "हे काय?" समीरने विचारले. उघडून बघ." पेटीत एक छोटंसं हस्ताक्षरात लिहिलेलं पत्र होतं. "समीर, तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य माझ्यासाठी ऊर्जा आहे. तुझी स्वप्न माझीही आहेत. आपण दोघेही मिळून जगायचं आहे." तेवढ्यात समीर हसत प्रेमाने म्हटला, एकमेकांना साथ देत. पत्र वाचता वाचता समीर काही क्षण शांत झाला. त्याने हलकेच आरतीला मिठीत घेतलं. "तू माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा आधार आहेस," तो हळू आवाजात म्हणाला. त्या रात्री गॅलरीत बसून थंड वाऱ्याचा आस्वाद घेत होते. काही न बोलता, फक्त हातात हात घेऊन. शब्दाची गरजच नव्हती. एकमेकाच्या उपस्थितीत प्रेम पूर्ण होतं. आरतीने आकाशाकडे बघत विचारलं, "समीर, तुला वाटतं ना की आपण खरंच एकमेकाशी खूप जुळतो आहोत?" तेवढ्यात समीर हसला आणि म्हणाला, "आपण जुळलेलो नाही आरती, आपण तर एकमेकांना पूर्ण करतोय." त्यात शांत मृदू क्षणात दोघांचं प्रेम पुन्हा नव्याने उमलत होतं. प्रत्येक दिवसासोबत अधिक गहीर, अधिक मजबूत होत होतं. अशीच जर तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.